रुपये दिले. दादांनी बी आम्हाला भरपूर मदत केली. अण्णांच्या सांगण्यावरून, आधी दादांच्या आग्रहावरून आमचे नेते अण्णा, अण्णांचे नेते दादा, आम्ही अण्णांकडे जाणार, अण्णा दादांकडे जाणार, मग अण्णा जे सांगतील ते आम्ही करणार. म्हणून आम्ही मागच्या वेळेस कोल्ह्यांना उमेदवारी दिली. 1 रुपया नव्हता. अण्णांनी सांगितलं प्रत्येक कार्यकर्त्यांनी बूथ टू बूथ काम करायचं, तिथली योजना राबवायची, तिथल्या मतदारांचं काय नियोजन करायचं तुम्ही करा. आम्ही प्रत्येकाने फुलाची पाकळी म्हणून कोणी 10,000, कोणी 5,000, कोणी 50,000, 51,000 आम्ही एवढे पैसे दिले. आमचा सिंगल कॉलही पोहोचला नाही. मी दादांच्या बाबतीत सांगतो, आमचे बंधुराज होते, बंधुराजांचा मित्र सुरेश राऊत म्हणून लिंगाव मधलेच, त्यांच्या मिसेसला कॅन्सर डिटेक्ट झाला. मी अण्णांना फोन केला, तेव्हा अण्णा एकनाथ शिंदे बरोबर नव्हते. त्यावेळेस मी अण्णांना म्हणलो, अण्णा असा आपल्या मतदारसंघात असा विषय आहे. तर अण्णा म्हटले मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आपल्याला काय मदत करता येते का बघू, खासदार फंडातून काय करता येते बघू. मी त्यावेळेस कोल्ह्यांना 3 फोन केले, रिसिव्ह केले नाही. मी त्यांच्या पीएला जोडींना फोन केले, त्यांनी रिसिव्ह नाही केले. शेवटी मी दादांना एक फोन केला, दादांना जय महाराष्ट्र म्हणलो आता आपलं काम साधायचं, जय महाराष्ट्र म्हणाय काय हरकत नाही. सत्य आहे, मी पांडुरंगाच्या समोर उभा आहे, मी जे म्हटलो तेच बोललो. मी दादांना सांगितलं, दादा आपल्या मतदारसंघामध्ये असा प्रॉब्लेम झालेला आहे, माझ्या भावाचा मित्र आहे, त्याच्या मिसला असं आहे, आपल्याला मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून काय करता येईल का. दादा म्हणले, माझा रविवारचा जनता दरबार असतो, त्या पेशंटला त्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेणार आहे त्या हॉस्पिटलचं कोटेशन घेऊन या, तुमचं नाव सांगा. त्यांनी माझा फोन उचलला म्हणले, बोला सरपंच काय काम काढलं. मी म्हटलं असं काम आहे. ठीक आहे, माझं ते ट्रू कॉलला नाव आलं असेल किंवा कशाला आलं असेल, पण माझा पहिल्या रिंगला फोन उचलला, याच्यात मला समजा माझं काम होऊ अथवा ना होऊ. तदनंतर ते गुरुवारची मला चांगला दिवस आठवतो, वार गुरुवार होता. तदनंतर रविवारी जनता दरबार झाला. ते आधार कार्ड, पॅन कार्ड, ते फोटो, त्या पेशंटचे रिपोर्ट आणि डॉक्टरचं कोटेशन घेऊन दादांचे गेले. दादांनी त्यावेळेस मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 7.5 लाख रुपयाचा फंड द्यायची व्यवस्था केली. दादा मी तुमचं मनापासून आभार मानतो की तुम्ही ती व्यक्ती गेली आपल्यातनं, पण तुमच्या एका प्रयत्नाने ती 6 महिने तरी पुढे ढकलली. तिचं ट्रीटमेंट झाली, तिचं किंमत काय झालं असेल माहित नाही मला, पण तुमच्या त्या प्रयत्नाने त्या हॉस्पिटलला तुमचा फॅक्स गेला, त्या मुख्यमंत्री तिथून सहाय्यता निधीतून बी फॅक्स गेला, त्याचं काम चालू झालं. कळत नाही कळत कुठंतरी आपल्याला त्याचा धुवा मिळणार आहे. अण्णा, आणि तुम्हाला विनंती करतो, आपल्या माध्यमातून तुम्ही सांगेल त्या वेळेवरच आम्ही काम केले आणि करणार आहे. आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आतापर्यंत शेकडो पत्र दिलं खासदारांना, शेकडो. नसेल तर त्याचं रिसिव्ह कॉपी आहेत आमच्याकडे. एकही काम झालेलं नाही. दादांना आमची विनंती आहे, आम्ही तुमच्याकडे खूप आशेने पाहत आहोत. भविष्यात तर तुम्ही खासदार होणार आहात, त्यात काही मात्र शंका नाही. पण मेदनकरवाडीकडे जे पूर्वीचं आपलं लक्ष होतं तेच राहो. काम हो अथवा नाही हो, आमचे फोन उचला. आमच्या अण्णांचं काम आहे, रातच्या 2ला जरी मिस कॉल पडला तरी त्यांचा कॉल रिटर्न येतो. काय अडचणी सुभाष, काय फोन केला त्यांना माहिती आहे. नंदाभाऊची गाडी पूरकनेर सरला पकडलो रातच्या 1:30 वाजता. मला सांगितलं सुभाष असं ठीक आहे. मी सांगितलं 1:15 वाजता मला रिटर्न कॉल आला, गाडी सोडली आहे, गाडी घेऊन जायला सांग ड्रायव्हरला. अण्णा मी पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक आभार मानतो. असंच कार्यकर्त्यांच्या हाकेला धावत राहा. आम्ही तुमच्या शब्दाला बांधील आहे. आमच्याकडून कुठेही कमी पडलं तर आम्हाला लगेच सांगा, आम्ही त्याच्यात सुधारणा करू. धन्यवाद.